गोलंदाजासाठी, कारण की पहिला बॉल वाईट आला होता. त्याच्यानंतरचे लगातार आपण जर पाहिलं तर 4 बॉल त्यांनी निर्धाव फेकले. एक विकेट त्या 4 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 5वा बॉल षटकार, 6व्या बॉलवरती चौकार आला. अशा रीतीने षटक इथे समाप्त झाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहता गोलंदाज, यावेळी पाहता नाना खंडवी बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहा इथं आपण जर विचार करता धामणी संघाची ओळख म्हटलं तर नाना खंडवीचं नाव घेतलं जातं आणि तोच मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एक जबरदस्त लढत. अगदी पहा मित्रांनो, जरी सामना लो स्कोरिंग झाला तरी हाय व्होल्टेज स्थितीमध्ये जाईल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. पण बघायचं मैदानाच्या आतमध्ये काय घडतं. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 11 धावा. आता येणारे पुढचे 18 बॉल अगदी सांगून जातील मित्रांनो. अनेकदा आम्ही सांगतो शेवटचा बॉल पडेपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नसतो, पण तो इथे पहा दोन्ही संघ अगदी अटीतटीचे आहेत आणि अटीतटीची झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नाना खंडवी बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. इथे पहा तेच तरार, परंतु यावेळी बॉल चालला अगदी लिस्टिकच्या बाहेर. इट इज अ वाईट बॉल. पहिलाच बॉल, ज्याप्रमाणे गोलंदाज आपण पाहता पहिला गोलंदाज होता, त्या गोलंदाजानं पहिला बॉल वाईट फेकला होता आणि त्याच्यानंतर नाना खंडवी अगदी पहिला बॉल कुठेतरी खराब फेकतो, वाईट फेकला गेला. पण तो याच्यानंतरचा कमबॅक करावा लागेल. पण तो बघायचं काय घडतं, मोठे फटके येतील का अजूनही परीक्षा प्रश्न निर्माण. यावेळी पहा ज्याप्रमाणे पहिला बॉल लेग स्टिकच्या अगदी बाहेर गेला, दुसरा बॉल सटिक लेंथ, शॉट ऑफ द लेंथ, अगदी गुडलँड स्पॉटचा बॉल नाना खंडवीच्या माध्यमातून रिलीज केला गेला आणि तिथे आपण जर पाहिलं तर हा बॉल येतोय डॉट बॉल. पहा ॲक्शन रिप्लाय StarCricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जबरदस्त प्रत्येक मोमेंटला कॅप्चर केलं जातं इथे आपल्या समोर. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील सुरेख रिलीज केलं जातं. हा बॉल पहा अजून एक सटिक लेंथ. प्रत्येक बॉल मध्ये अगदी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पहिला बॉल लेग स्टिक, दुसरा बॉल ऑफ स्टिकला आपण पाहता थोडा हाफ ट्रॅकर आणि तिसरा बॉलचा विचार केला तर तो देखील हाफ ट्रॅकर, थोडासा फिरकीचा जादूगर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. नाना खंडवी अगदी चांगल्या स्थितीमध्ये यावेळी मात्र गोलंदाजी करतोय. पण तू इथनं बघायचं दाबवा येणं गरजेचं आहे, ते म्हणजे मेस्करवाडी टीमला, कारण की समोर धामणी संघ ही एक बिग फाईट, बिग बॅश, जबरदस्त मोठा धमाका होईल या स्पर्धेमध्ये. इथे पहा बॉल, इथे पहा अजून एक डॉट बॉल. पंच अगदी जागेवरती स्थिर आहेत, कारण की नानावरती आपण पाहिलं तर नाना स्वतःच्या गोलंदाजीवरती थांबा आणि पाहता आपण अगदी परफेक्ट ऑफस्टिकला बॉल हा पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. फक्त वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. बॅक टू बॅक 3 बॉल इथं डॉट केला कैलास. इथे पहा काय जबरदस्त विकेट किपिंग, जबरदस्त. यावेळी पहा मित्रांनो अगदी प्रत्येक बॉलला इथं मात्र चेंज केलं जातं. प्रत्येक बॉलवरती गती परिवर्तन अगदी पाहता तर फलंदाजाला जागेवरती स्तब्ध केल्या, कोणत्या प्रकारे धावा येत नाही आहेत. धावा येणं गरजेचं आहे. फक्त 12 वरती संघ थांबला आणि 4 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. इथे पहा अजून एक बॉल सटिक लेंथ. पहा मित्रांनो नाना खंडवीची ओळख काय, ती ओळख मात्र इथे दाखवून देत असताना आज प्रकाश जोतादिल हे आदिवासी चषकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता यावेळी पहा ॲक्शन रिप्लाय, काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी ओव्हरस्टेप करून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, पण तो त्या ठिकाणी देखील त्याला बीट केला. आता 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. वाईटच्या स्वरूपात फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे इथे मेडन षटक. यावेळी पहा परंतु बॉल हवेमध्ये चालला वाईडिश लॉंग ऑफला, एकच धाव आली. ते रिस्की धाव घ्यायला तयार नाही आहेत आणि अंतिम बॉलवरती एक धाव आली. दुसरं षटक समाप्त झालं आणि टोटलचा विचार केला तर धावसंख्या धावपट्टावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत